दर्शक हो नमस्कार. काल रात्रीच्या अपडेटचा आपण प्रथम खुलासा करूया. रात्री जे अपडेट आपण घेत होतो ते 6च्या अपडेटनुसार आपण तयार करायला सुरुवात केली होती. त्यावेळेस 6 वाजता विसर्ग हा 10,000 क्युसेक्सने कमी होता. म्हणजे जी रात्रीच्या अपडेटमध्ये आपण 35,000 शेवट अंक सांगितला, त्यामध्ये 6 वाजता 25,000 होता. त्यानुसार आपण एकत्र बेरीज केली आणि 25,000 अधिक 1600 असा आपण एकूण आकडेवारी केली होती. त्यामुळे एकूण पुन्हा लगेच 8:30 वाजता दुसरी अपडेट आली. त्यामध्ये 35,000चा आकडा झाला व यात वीज निर्मिती प्लस असं आपण करत होतो. परंतु सर्व टायपिंग करत असताना थोडी टायपिंग मिस्टेक झाली. त्याचा प्रथम खुलासा केला जात आहे आणि आपण 10,000ने बेरीज फक्त 42,500 अंदाजे असे वीरची आणि उजनीची अशी होऊ शकते असं आपण सांगितलं होतं. ती 52,500च्या आसपास जात होती. ठीक आहे, असू द्या. आजच्या ताज्या बातमीसाठी आपण चॅनेलला व इथून पुढच्या सर्वच बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून सहकार्य करावे व एक लाईक निश्चित करावी. वीर धरणाची आज काय प्राप्त झालेली आकडेवारी आपणाजवळ उपलब्ध नाही, परंतु काल दुपारपासून तर कमी जास्त प्रमाणात आणि जे पाणी सोडले होते दुपारी 12 वाजता वीरमधून ते 15,961 क्युसेक्सने सोडले जात होते. तर उजनी धरणाची अपडेट आपण आता पाहूया. आज दौंडकडून येणारी आवक जी काल सायंकाळी 13,634 क्युसेक्स होती त्यामध्ये वाढ झालेली आहे. आज ती 17,017 क्युसेक्स झाली आहे. तर आज उजनीमधून सीनामाडा योजनेत 180 क्युसेक्स, वीज निर्मितीमध्ये 1,600 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजना 60 क्युसेक्स, बोगदा सध्या तरी बंद आहे, तर कॅनोलचे पाणी 1,200 क्युसेक्सने सुरू आहे. तर आज 26 ऑगस्ट उजनी धरणाची टक्केवारी ही 103.90 पॉईंट झाले आहे. तर यात उजनी धरणात आज सकाळीच्या अपडेटनुसार पाणीसाठा 119.32 TMC झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा 55.66 TMC झाला आहे. तर भीमा नदीचा विसर्ग काल सकाळपासूनच वाढवायला प्रारंभ झाला होता. तो 15,000चा 25,000 केला, पुन्हा तो रात्री 35,000 केला. असं करत करत आज सकाळच्या अपडेटनुसार भीमा नदी पात्रामध्ये 45,000 क्युसेकचा विसर्ग सोडला जात आहे. यामध्ये वीज निर्मितीचा 1,600 क्युसेक्सचा विसर्ग प्लस करूया 46,600 क्युसेक्स उजनीतून थेट भीमा नदीमध्ये पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाने केले आहे. पुढील ताज्या व महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करावे व बातमी आवडल्यास बातमीला निश्चितपणे लाईक करून पुढील बातमीसाठी प्रोत्साहन द्यावे.